नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संध्या खित्री या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रमुख समाजसुधारक व त्यांनी केलेली कार्य या विषयासंदर्भातील प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खित्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही 24 सप्टेंबर 1873 रोजी केलेली होती. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2. सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केली? बघा, सावित्रीबाई फुले ज्या पहिल्या महाराष्ट्रातील स्त्री शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात, त्यांचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्या सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केली? तर ती कोणत्या वर्षी केलेली आहे? 1848 मध्ये केलेली आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3. गुलामगिरी हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? बघा, गुलामगिरी हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांनी काय झालेला आहे? त्यांचा हा ग्रंथ प्रसिद्ध ग्रंथ आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी किती टक्के आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली? बघा, राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी काय केलेलं होतं की मागासवर्गीयांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केलं होतं. तर त्यांनी मागासवर्गीयांसाठी किती टक्के आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केलेली होती? तर त्यांनी 50% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केलेली होती. ऑप्शन क्रमांक 3 50%. प्रश्न क्रमांक 5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक कोणत्या वर्षी सुरू केले? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक कोणत्या वर्षी सुरू केले? तर त्यांनी कोणत्या वर्षी केलेले आहे? 31 जानेवारी 1920 या दिवशी काय केलेलं आहे? त्यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 31 जानेवारी 1920. प्रश्न क्रमांक 6. सुधारक हे वृत्तपत्र 1888 मध्ये कोणी सुरू केले? बघा, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे की सुधारक हे जे वृत्तपत्र आहे ते 1888 मध्ये कोणी सुरू केले? तर ते कोणी केलेले आहे? गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेले आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना करून महिला शिक्षणाला अभूतपूर्व गती देणारे समाजसुधारक कोण? बघा, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना करून महिला शिक्षणाला अभूतपूर्व गती देणारे समाजसुधारक कोण? तर ते कोण आहेत? महर्षी धोंडो केशव कर्वे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8. प्रभाकर या वृत्तपत्रातून शतपत्रे ही प्रसिद्ध पत्रे कोणी लिहिली? बघा, हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे की प्रभाकर या वृत्तपत्रातून शतपत्रे ही प्रसिद्ध पत्रे कोणी लिहिली? तर ही प्रसिद्ध पत्रे कोणी लिहिलेली आहेत? तर ती गोपाळ हरी देशमुख, की ज्यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9. रयत शिक्षण संस्थेची स्थापना 4 ऑक्टोबर 1919 रोजी कोणी केली? बघा, जी रयत शिक्षण संस्था आहे याची स्थापना जी की सातारा या ठिकाणी आहे 4 ऑक्टोबर 1919 रोजी कोणी केली? तर कोणी केलेली आहे ती? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मशीनची स्थापना कोणत्या वर्षी केली? बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मशीनची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर त्यांनी कोणत्या वर्षी केलेली आहे? 18 ऑक्टोबर 1906 रोजी केलेली आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. बघा, तर बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12. पंडिता रमाबाई यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी मुंबईत 1889 मध्ये स्थापन केलेली संस्था कोणती? बघा, पंडिता रमाबाई यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी मुंबईत 1889 मध्ये
स्थापन केलेली संस्था कोणती? तर ती कोणती आहे? शारदा सदन ही आहे. ऑप्शन क्रमांक 1 शारदा सदन. प्रश्न क्रमांक 13. स्त्री पुरुष तुलना हा प्रसिद्ध ग्रंथ 1882 मध्ये कोणी लिहिला? बघा, स्त्री पुरुष तुलना हा प्रसिद्ध ग्रंथ 1882 मध्ये कोणी लिहिला? तर तो कोणी लिहिलेला आहे? तर तो ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 ताराबाई शिंदे. प्रश्न क्रमांक 14. मुंबईत 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाज स्थापनेत मुख्य भूमिका बजावणारे समाजसुधारक कोण? बघा, मुंबईमध्ये 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाज स्थापनेत मुख्य भूमिका बजावणारे समाजसुधारक कोण? तर ते कोण आहेत? आत्माराम पांडुरंग तरखडकर. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्यांचा ऐतिहासिक सत्याग्रह कधी केला? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांनी महाड या ठिकाणी चवदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला? तर तो कधी केलेला आहे? 20 मार्च 1927. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16. स्वदेशी चळवळीचे पुरस्कारकर्ते सार्वजनिक काका म्हणून कोण प्रसिद्ध होते? बघा, स्वदेशी चळवळीचे पुरस्कारकर्ते सार्वजनिक काका म्हणून कोण प्रसिद्ध होते? तर गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17. सामाजिक सुधारणांच्या चळवळीसाठी इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना कुणी केली? बघा, सामाजिक सुधारणांच्या चळवळीसाठी इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना कोणी केली? तर ती कोणी केलेली आहे? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18. केसरी, मराठी आणि मराठा इंग्रजी ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी कोणाच्या सहकार्याने सुरू केली? बघा, केसरी, मराठा आणि मराठा इंग्रजी ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी कोणाच्या सहकार्याने सुरू केली? तर ती त्यांनी कोणाच्या सहकार्याने सुरू केलेली आहे? गोपाळ गणेश आगरकर. पर्याय क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 19. 1919 मध्ये कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय सभेने छत्रपती शाहू महाराजांना कोणती पदवी बहाल केली? बघा, 1919 मध्ये कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय सभेने छत्रपती शाहू महाराजांना कोणती पदवी बहाल केली? तर कोणती पदवी बहाल केली? राजश्री. पर्याय क्रमांक 1 राजश्री. प्रश्न क्रमांक 20. भारत सरकारने महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षी दिला? बघा, भारत सरकारने जे महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी दिला? तर कोणत्या वर्षी दिला? 1958 मध्ये 100व्या वाढदिवशी म्हणजेच वयाच्या 100व्या वर्षी त्यांना काय झालेले आहे? भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी संध्या खेत्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.